नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज मी आपल्याशी बोलायला आलोय ते अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ऑर्गनायझर नावाचं RSSचं मुखपत्र आहे, जे फार पूर्वीपासून आहे, स्वातंत्र्याच्या आधीपासून आहे. ज्या ऑर्गनायझरमध्ये 1950 साली आपल्या भारताच्या संविधानाच्या विरोधात सुद्धा लिखाण त्या काळात केलं गेलं होतं. आपल्या देशाच्या तिरंगा ध्वजाबद्दल सुद्धा विरोधात लिखाण केले गेलं होतं. संविधानाच्या विरोधात सातत्याने त्या काळामध्ये ऑर्गनायझरमध्ये लिखाण येत होतं. त्याच ऑर्गनायझर या मुखपत्रामध्ये RSSच्या, जे अधिकृत मुखपत्र आहे RSSचं, त्याच्यात परवा अजित पवारांना भारतीय जनता पार्टीने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा ब्रँड गेला आणि त्यामुळे निवडणुकीत फटका बसला, असं त्यांनी एक निष्कर्ष काढून मांडणी केलेली आहे. या संदर्भात मला आपल्याला काही माझ्या विचारातून किंवा मी जे काही त्याच्यावर अभ्यास केला त्यातनं मला काही मुद्दे आपल्यासमोर मांडायचे, ज्याचा विचार अजित पवारांच्या, ज्याला आम्ही अजितदादा मित्रमंडळ म्हणतो, त्यांनी सुद्धा जरूर तो विचार करावा असं मला अपेक्षा आहे. खरं तर कोणी कोणाचा ब्रँड घालवला हा खरा प्रश्न आहे. RSSचं मुखपत्र सांगते की अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा ब्रँड गेला. काय ब्रँड आहे भारतीय जनता पार्टीचा? भारतीय जनता पार्टीचा ब्रँड आहे हिंदुत्ववादाचा. भारतीय जनता पार्टीचा ब्रँड आहे जातीवादाचा. भारतीय जनता पार्टीचा ब्रँड आहे भेदाभेद करण्याचा. भारतीय जनता पार्टीचा ब्रँड आहे एकाधिकारशाहीचा. भारतीय जनता पार्टीचा ब्रँड आहे हा हिटलरशाहीच्या अनुकरणाचा, ज्याला आत्ता आपल्याला अनेक मुद्दे याचे स्पष्टीकरण सुद्धा देता येतील. मग हा सगळा जो भारतीय जनता पार्टीचा ब्रँड आहे, ज्याला दंगलीचा सुद्धा इतिहास आहे, दंगलीचा सुद्धा ब्रँड आहे, जो RSSचाच असतो, जो ब्रँड आहे नथुराम गोडसेचा, ज्याने गांधींचा खून केला, जो ब्रँड आहे कलबुर्गी, पानसरे आणि दाभोळकरांचा खून केला, त्याच RSS परिवारातल्या लोकांचा ब्रँड आहे. अजितदादाचा ब्रँड काय आहे? तर ते पवार साहेबांच्या सोबत पवार साहेबांनी लावलेलं एक रोपटं होतं, जे सेक्युलर विचारधारेत वाढलेलं रोपटं होतं, पुरोगामी विचारधारेत वाढलेलं रोपटं होतं. ते रोपटं ज्याला पवार साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पाणी घातलं, ते रोपटं काहीसं फुलायला लागलं, वर आलं आणि भारतीय जनता पार्टी ते खुडून नेलं. अशा पद्धतीचं अजितदादा मित्रमंडळाचं जे काय फोडून निघून भारतीय जनता पार्टीने आपल्या सोबत घेतलं, याचं कारण असं, देवेंद्र फडणवीस ज्यांनी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली होती, जे स्वतःला चाणक्य समजत होते आणि आजही समजत असतील कदाचित, ते आता समजतात का माहीत नाही, परंतु गेले काही वर्ष ते स्वतःला चाणक्य समजतायत. ते पवार साहेबांची बरोबरी करू पाहतायत देवेंद्र फडणवीस. त्याच देवेंद्र फडणवीसांना कॉन्फिडन्स नव्हता की मराठा मतं किंवा बहुजन मतं आपल्याबरोबर येतील का नाही, म्हणून त्यांनी काही वर्षापूर्वी अगोदर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर दरोडा टाकला आणि एकनाथ शिंदे, जो मराठा चेहरा म्हणून उपयोगी पडेल असं त्यांना वाटलं होतं, म्हणून त्यांना सोबत घेतलं. काही दिवस गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ह्या ब्रँडचा काही उपयोग होत नाही. मग त्यांनी दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने पुन्हा अजित पवारांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ईडीची भीती दाखवून आपल्यासोबत घेतलं. आधी 50 खोके दाखवले एकनाथ शिंदे मित्रमंडळाला आणि आता अजितदादा मित्रमंडळाला ईडी CBI दाखवली. त्यांचे काही कारखाने संस्था असतील त्या बंद पाडण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या. त्या अजित पवारांना सुद्धा तिकडे जावं लागलं. अजितदादा मित्रमंडळातल्या लोकांनी शपथविधी तिथं घेतला. त्या शपथविधी सगळे झाल्यानंतर जे काही नॅरेटिव्ह सेट झालं महाराष्ट्रामध्ये की 2 पक्ष फोडून भारतीय जनता पार्टीने ते सरकार स्थापन केलं. दुसरं काय महाराष्ट्रात चालत नाही? गद्दारी चालत नाही. छत्रपती शिवाजी राजांच्या या महाराष्ट्रामध्ये गद्दारीचा कडेलोट केला जात होता. हत्तीच्या पायाखाली दिलं जात होतं. त्याला मरणच ही शिक्षा असायची, देह त्याचा संपवण्याची शिक्षा असायची. गद्दारीला इथे थारा कधीच मिळालेला नाही. महाराष्ट्राने गद्दारीला कधीही मोठं केलेलं नाही. आणि मग 2 गद्दार घेऊन भाजपा जर आपल्यासोबत इथं महाराष्ट्रात लोकांच्या समोर गेली असेल तर त्यांना कसं लोक स्वीकारतील? ज्या RSSने मुखपत्रातनं सांगितलं की आमचा ब्रँड गेला, त्या RSSला महाराष्ट्राच्या बाहेर जे काय अपयश मिळाले, समजा UPमध्ये अपयश मिळाले भारतीय जनता पार्टीला, 272 जागा त्यांना पूर्ण बहुमताला लागत होते, त्या नाही आल्या. 240वरच BJP थांबली. मग बाकीच्या राज्यात कुठला ब्रँड होता तुमचा?
तिथे काय झालं होतं? यूपीमध्ये का गेलं? तुमच्या अयोध्येची सीट, ज्या श्रीरामाच्या नावाने तुम्ही मतं मागत होता, मंदिराच्या नावाने तुम्ही प्रचार करत होता की मंदिर आम्ही बांधलं, त्या राम मंदिराच्या निमित्ताने जर पाहिलं आपण तर अयोध्येत बहुसंख्याक हिंदू आहेत, त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीला नाकारलं. या उलट भारतामध्ये जिथे जिथे श्रीरामाचं म्हणून काय वास्तव्य सांगितलं जातं, खरं किंवा खोटं माहीत नाही, पण जी जी काही तीर्थक्षेत्र मानली जातात, मग ती नाशिक असेल, रामेश्वर असेल, अशी वेगवेगळी ठिकाणं आहेत भारतात, 2-3 राज्यामध्ये आहेत. त्या तिन्ही राज्यातल्या प्रभू श्रीरामाच्या निमित्तानं जी काही तीर्थक्षेत्र बनलेली आहेत, तिथली सुद्धा भारतीय जनता पार्टीची सीटे पडली, उमेदवार तिथले पराभूत झाले. याचा अर्थ एकच, भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्ववादाचा जो ब्रँड होता तो लोकांनी नाकारला. फेकाफेकीचा जो ब्रँड मोदींनी तयार केला होता तोही नाकारला. कारण ही बीजेपी वाजपेयी आणि आडवाणींच्या काळातली बीजेपी नाही, ही बीजेपी अमित शहा आणि नरेंद्र मोदींची आहे. आता नरेंद्र मोदींना खाली कसं घ्यायचं हा RSS पुढे खरा प्रश्न आहे. RSS चातुर्वर्णीय व्यवस्था मानणारी संघटना आहे. मध्ये मध्ये मोहन भागवत बोलत असतात की सगळ्यांचा आपला DNA एकच आहे, हिंदू मुस्लिम आपला DNA एकच आहे वगैरे बोलत असतात. ते सातत्याने असं द्विधा मनस्थिती लोकांची निर्माण करण्यासाठी बुद्धिभेद करणारी विधानं सातत्याने मोहन भागवत करत असतात, सातत्याने करतात ते. आता सुद्धा त्यांनी सांगितलं की मणिपूरची घटना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने म्हणजे नरेंद्र मोदींनी तिकडे दुर्लक्ष केलं. तिथं जो काय जातीवाद चाललाय त्याच्यानुसार जे काय तिथं संघर्ष झाला, जो काय तिथं दंगली घडल्या, अनेक माणसं मारली गेली, मुगड्या महिलांची धिंड त्या ठिकाणी काढली गेली, त्या मणिपूरमध्ये अमित शहा किंवा नरेंद्र मोदी गेले नाहीत. आणि आज पराभूत झाल्यानंतर मोहन भागवत त्यांना आठवण करून देत आहेत की मणिपूरसारख्या घटना सुद्धा घडायला नाही पाहिजेत आणि तिथे जायला पाहिजे वगैरे अनेक गोष्टी आहेत. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांनी काय विश्लेषण केलं? म्हणे आम्हाला विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन आणि कापसानी पाडलं, इकडे उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला कांद्यानी पाडलं, दुधानी पाडलं. दूध, कांदा, सोयाबीन, कापूस याच्यामुळे आमचा पराभव झाला असं ते म्हणतायत. दुसऱ्या बाजूला काय म्हणतायत की आम्ही यांना सोबत घेतलं म्हणून पडलंय. तिसऱ्या बाजूला काय म्हणतात की आमच्या योजना त्यांच्या सरकारच्या लोकांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. पण खरं विश्लेषण जे आहे की नरेंद्र मोदी हे मागच्या 10 वर्षामध्ये सरकार चालवण्यामध्ये पूर्ण अपयशी ठरलेले आहेत. मानव विकास निर्देशांकापासून दरडोई उत्पन्नापासून या देशामध्ये प्रगती काही झालेली नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढलेली आहे. अशा अनेक गोष्टी, बेरोजगारी प्रचंड वाढली. महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे गुजरातला पळवले गेले. शेतकरी वर्षे दिल्लीत आंदोलन करत होता, त्यांचे प्रश्न त्यांना कळले नाहीत. RSSला चातुर्वर्ण्य व्यवस्था इथे आणायची. खरं तर RSSचं 2025ला आता पुढच्या वर्षी 100 वर्ष RSSला पूर्ण होत आहेत. म्हणून खरं त्यांचं ते दुःख आहे की या 100 वर्ष पूर्ण होताना त्यांना हिंदू राष्ट्र घोषित करायचं होतं. ते कशाच्या अर्थाने घोषित करायचं होतं माहीत नाही, परंतु हिंदू राष्ट्राची राज्यघटना त्यांच्या दृष्टीने मनुस्मृती आहे म्हणून त्यांनी एक टिचकी मारून पाहिली. मधल्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून दीपक केसरकर शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून मनुस्मृती किंवा बाकीचे काही त्या अनुषंगाने धार्मिक शिक्षण आपल्याला प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणात आणायचा त्यांचा प्लॅन होता, पण तो लोकांनी नाकारला. त्यांच्या सोबतच्या पक्षांनी कदाचित त्याला विरोध केला असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ती मनुस्मृती इथे जी काय अभ्यासात लागू करायची होती त्यांना, ती सुद्धा नाकारली गेल्यामुळे त्यांना आता RSSला कोडं पडले की आता आमचा जो विचार आहे 50 वर्ष झाली, 100 वर्ष आता पुढच्या वर्षी होत आहेत, आता आम्हाला 100व्या वर्षी तरी आम्हाला हिंदू राष्ट्र घोषित करता येईल का? कारण याच ऑर्गनायझरने या मुखपत्रात RSSने सांगितलं होतं की भारताचं संविधान आम्हाला मान्य नाही. म्हणून आता त्यांना खरी ती काळजी पडलेली आहे. त्या काळजीपोटी RSS बोलते आणि भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला जो काय दारुण पराभव झालाय, त्यांना एक अंकावर आणून ठेवलंय, याचं खापर आता अजित पवारांच्या मित्रमंडळावर त्या ठिकाणी फोडण्याचा उद्योग भारतीय जनता पार्टीने RSS मार्फत केलेला आहे. भारतीय जनता पार्टी डायरेक्ट अजित पवारांना बोलण्याच्या ऐवजी ते RSS मार्फत बोललेले आहेत आणि अजित पवार आता याच्यातनं धडा घेतील ही अपेक्षा आहे. कारण येणाऱ्या विधानसभेमध्ये कदाचित स्वतंत्र निवडणुका लढवल्या जातील. भाजपाला आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गरज राहिलेली नाही, असंच एकंदरीत त्यांच्या मागच्या आठवड्याभरातल्या त्यांच्या वेगवेगळ्या लोकांच्या नेत्यांच्या विधानावरून दिसतंय. त्यामुळे कदाचित महायुतीमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे. महायुतीतले एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील, नंतर चिकटलेले राज ठाकरे असतील, तेही स्वतंत्र उमेदवार घोषित करतील असं त्यांनी सांगितलं आता परवाच. मी कोणाकडे जाणार नाही युती करायला वगैरे. त्यामुळं हे महायुतीतले घटक पक्ष स्वतंत्र निवडणुका लढण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांच्याकडे एका मेहनात 3-3 तलवारी, 2-2 तलवारी ते बसवण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत. दुसरी गोष्ट, त्यांची विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे. अजित दादा मित्रमंडळ असेल, एकनाथ शिंदे मित्रमंडळ असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल,
यांची विश्वासार्हता म्हणजे जी राजकीय विश्वासार्हता ती खाली गेलेली आहे. लोकांच्या मनामध्ये यांच्याबद्दल कुठला आता विश्वास राहिलेला नाही. यांनी राजकारणातली नीतिमत्ता नावाची जी गोष्ट असते ती हरवून बसलेली आहेत. नीतिमत्ता पायदळी तोडवलेली असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या यांना स्वतंत्र उभे केल्याच्या नंतर भाजपाला असं वाटतंय की अजित पवार एकनाथ शिंदेनी स्वतंत्र लढल्यानंतर भाजपाचा त्याच्यात फायदा होईल, अशी कदाचित भाजपाची सुद्धा त्याच्यामध्ये काही अंदाज व्यक्त करतायत. ते बघूयात काय होते ते. परंतु RSSने जे सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा ब्रँड अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे गेलाय, हे खरं नाही. वास्तविक या तिघांनी एकमेकाचा ब्रँड घालवलेला आहे. तिघांनाही ब्रँड जो होता तो संविधानाच्या भल्याचा नव्हता, संविधानाला पूरक नव्हता, लोकशाहीला पूरक नव्हता, फुले शिवशाहू आंबेडकरांच्या विचाराचा नव्हता, गांधी नेहरू विचारांचा नव्हता. आणि म्हणून जनतेच्या हिताचा नसलेला ब्रँड, जनतेमध्ये दुहीन नासवणे किंवा भ्रष्टाचारी प्रवृत्ती असणे, धर्मांध प्रवृत्ती असणे, या प्रवृत्ती कधी ब्रँड या देशात होऊ शकत नाहीत. खरा ब्रँड जो आहे तो गांधी नेहरूंच्या विचाराचा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे, संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विचारांचा ब्रँड या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आहे. मला एवढंच या निमित्ताने सांगायचंय की हा जो ब्रँड आत्ता आपल्याला आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांनी ताकदीने पुन्हा या महायुतीच्या लोकांना घरी बसवणं अतिशय गरजेचं आहे. कारण अनेक ज्वलंत प्रश्न आपल्या महाराष्ट्रात पेंडिंग आहेत, ते प्रश्न सोडवण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकार येणं आवश्यक आहे. महाविकास आघाडी ही अभेद्य आहे. तिन्ही घटक पक्ष एकमेकाशी अतिशय चांगल्या पद्धतीने संवाद ठेवून आहेत, एकजूट कायम आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात सुद्धा कुठलेही मतभेद नाहीत. जयंत पाटील आमचे नेते त्या ठिकाणी आगामी विधानसभेच्या निवडणुकांचं नेतृत्व करतील. त्या पद्धतीने सगळा पक्ष पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा त्या ठिकाणी कशा येतील असा प्रयत्न सगळ्यांचा राहिलेला आहे, तो राहील अशी अपेक्षा आहे. आपणही सर्वजण त्याला साथ द्याल अशी अपेक्षा ठेवतो. सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल आपण अद्यापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा. जर आवडला तर लाईक करावा, इतरांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पाठवावा. त्याचबरोबर आपल्याला काही मुद्दे पटले नाही पटले, जे काय आपल्या मनात वाटते ते या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपण आपली कॉमेंट नोंदवावी, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.